T20 विश्वचषक स्पर्धेत सेमीफायनलचा थरार रंगणारे सेमीफायनलमधील पहिली लढत दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडमध्ये होणार आहे। कोलकात्याच्या ईडन गार्डनवर सेमीफायनलचा मुकाबला होणार आहे। दरम्यान आजची लढत जिंकून फायनलचं तिकीट पक्क करण्याचा दोन्ही संघाचा इरादा असेल। T20 विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंडमध्ये दोन्ही संघ उपांत्य फेरीत पुन्हा आमने-सामने आलेत। दक्षिण आफ्रिका स्पर्धेत अपराजित राहिलेली आहे, तर दुसरीकडे न्यूझीलंडला साखळी गटामध्ये दक्षिण आफ्रिकेकडून तर सुपर 8च्या लढतीमध्ये इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला। त्यामुळे सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडसमोर आफ्रिकेची विजयाची घोडदौड रोखण्याचं आव्हान असणार आहे। भारतीय महिला संघाची उपकर्णधार आणि स्टार सलामीवीर स्मृती मंधाना महिला एकदिवसीय रँकिंगमध्ये पुन्हा अव्वल स्थानी विराजमान झाली। नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील कामगिरीचा स्मृतीला फायदा झालाय। स्मृतीनं 790 गुणांसह अव्वल स्थान पटकावलं। भारतीय महिला संघाची वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणारे एकमेव कसोटी सामन्याला मुकणार आहे। वर्कलोड मॅनेजमेंटमुळे रेणुका कसोटी सामन्याला मुकणार आहे। बीसीसीआयची मेडिकल टीम रेणुकाच्या फिटनेसवर लक्ष ठेवून आहे। यावेळी रेणुकाच्या जागी काशवी गौतमला संघात संधी दिली आहे। टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली आणि त्याचा लेग अकाय या दोघांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये विराट कोहली आणि त्याचा मुलगा अकाय लंडनच्या रस्त्यावर चालत जाताना दिसत आहे। यावेळी विराट काही व्यक्तींसोबत संवाद साधताना पाहायला देखील मिळतोय। व्हिडिओमध्ये अकाय विराट कोहलीचं बोट धरून चालत असल्याचं पाहायला मिळतंय। विराटच्या एका चाहत्यानं चित्रित केलेला हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय आणि चाहत्यांच्या चांगल्या प्रतिक्रिया यावर येत आहेत। ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं पुरुष एकेरीमध्ये विजयी सलामी दिली आहे। लक्ष्य सेननं अत्यंत चुरशीच्या लढतीमध्ये चीनच्या शी युकीवर शानदार मात केली आहे। लक्ष्य सेननं ही लढत 23-21, 19-21, 21-17 अशी जिंकत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे। पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प हा 9 मार्चला सादर होणार आहे। आयुक्त नवल किशोर राम स्थायी समितीसमोर अर्थसंकल्प सादर करणार। एसटी महामंडळ वसूल वाढीसाठी जाहिरातीवर भर देणार आहे। तिकीट विक्री व्यतिरिक्त पर्यायी उत्पन्न स्रोत विकसित केल्यास एसटीला आर्थिक तोट्याचा सामना करावा लागणार नाही आणि बसस्थानकं, बसच्या आतील तसेच बाहेरील भाग या सर्व ठिकाणी जाहिरातींसाठी मोठी संधी उपलब्ध असते। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 9 पराभूत उमेदवारांनी निवडणूक खर्च अद्याप दिला नाहीये। वारंवार सूचना देऊनही टाळाटाळ केल्यानं या 9 उमेदवारांना आता महानगरपालिकेनं नोटीस बजावली। पुढचे 15 दिवसांमध्ये खर्चाचा संपूर्ण तपशील सादर न केल्यास कडक कारवाईचा इशारा दिला। मार्च महिन्यामध्ये तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला। यंदाच्या उन्हाळ्यामध्ये मध्य भारतासह राज्यातल्या कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगर शहरात उन्हाचा कडाका वाढलाय। मागच्या 2 दिवस शहरात 35 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। त्यामुळे यंदा लवकरच उन्हाळा जाणवू लागलाय। मुंबईत महापालिकेत पर्यावरण आणि वातावरणीय बदल समिती स्थापन केली जाणार आहे। शहरामध्ये दिवसेंदिवस प्रदूषणाचं प्रमाण वाढतंय, त्यामुळे उपाययोजना करण्यासाठी समिती स्थापन केली जाणार आहे। संभाजीनगरमध्ये जलयुक्त शिवार योजनेला मागील वर्षापासून 1 रुपयाचाही निधी आला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्यामुळे जिल्हा जलसंधारण विभागानं प्रस्तावित केलेली 2728 कामंही रखडलेली। मुंबईत एटीएसनं कारवाई केली। कुर्ला, शिवाजीनगर आणि गोवंडीत छापेमारी करत 3 तरुणांना ताब्यात घेतलं। हे तरुण बंदी घातलेल्या पाक पुरस्कृत विविध दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे। राज्य परिवहन विभागानं अत्याधुनिक रडार यंत्रणा सुरू केली आहे। त्या आधारे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली जाते। आतापर्यंत 1,31,000 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे। यामधून 17,80,00,000चा दंड वसूल करण्यात आला। माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या गुन्ह्यामध्ये बिल्डर लॉबीचा कुठलाही संबंध नाही, मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलंय आणि या संदर्भात पोलिसांनी उच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल करत हे आरोप फक्त संशयांवर आधारित असल्याचं सांगितलं। हिंगोलीमध्ये बनावट कागदपत्र तयार करून मूळ मालकाच्या परस्पर प्लॉट विक्री करण्यात आली आहे। या प्रकरणात 4 फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। हिंगोली जिल्ह्यामध्ये प्लॉट फसवणुकीच्या घटना वाढलेल्या आहेत आणि गेल्या 1.5 महिन्यातला आता हा 3रा फसवणुकीचा प्रकार आहे। जळगावच्या मेहरूनमध्ये जुन्या वादातून 2 गटात वाद झाला। वादातून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली। यामध्ये 2 जण जखमी झाले, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले।
रायगडमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीचा खून केला. पतीनं खून करून मृतदेह जंगलामध्ये फेकून दिला. या प्रकरणात पतीला अटक केली. चारित्र्याच्या संशयातून पती पत्नीला सतत त्रास देत होता. माहेरून पैसे आणण्यासाठी तिच्या मागे तगादा लावत होता, अशी माहिती कळली. धुलीवंदनाच्या उत्सवात मुंबईत ठिकठिकाणी अनेक जण जखमी झाले. काल 18 जणांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. डोळ्यात रंग गेल्यानं, पाण्याच्या फुग्यांचा फटका बसल्यानं तर काहींच्या त्वचेवर पुरळ आल्यानं त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं.